कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड रस्त्यावरील रुंदेगाव हद्दीतील आदिवासी वाडीतील एका इसमाला कल्याण खडवली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केली। या इसमाने मोराची शिकार केल्याचे वन अधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले। त्याला कल्याण जिल्हा न्यायालयात रविवारी सुट्टीकालीन न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। गणेश श्रावण फसाळे वय वर्ष 35 राहणार रुंदे आदिवासीपाडा तालुका कल्याण असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे। सदरचा इसम वीटभट्टी मजूर आहे। कल्याण वनपरिक्षेत्रातील फळेगाव वन विभागात मोराची शिकार होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। ठाणे उपवनसंरक्षक सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी खडवली वन परिमंडळाचे अधिकारी हे शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान कल्याण मुरबाड रस्त्यावरील रुंदेगाव हद्दीमध्ये पोहोचले। मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी वीटभट्टीवर काम करणाऱ्या गणेश फसाळेला चौकशीसाठी ताब्यात घेतले। गणेश यांनी आपण जंगलात मोराची शिकार केल्याची कबुली वन अधिकाऱ्यांना दिली। हत्या केलेल्या मोराचे अवयव एका चुलीवर एका पातेल्यामध्ये शिजवले असल्याचे गणेशने वन अधिकाऱ्यांना सांगितले। मोराची हत्या केल्याने रुंदेगाव हद्दीतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। वनाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्रीच गणेश फसाळे यांना ताब्यात घेऊन कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयात हजर केले। गणेशने संरक्षित आणि राष्ट्रीय पक्षाची शिकार केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम यानुसार त्याच्यावर वन अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रुंदेगाव हद्दीतील जंगलात गणेशने मोराची शिकार केली होती। त्याने मोराची हत्या करून शिजवलेले मटण खाण्यासाठी तयार केले होते। हे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने वन अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी गणेश फसाळे याला कल्याण जिल्हा न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले, तर न्यायालयाने त्याला 3 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे। फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्याच्या जंगल भागात दिवसा आणि रात्री शिकाऱ्यांच्या टोळ्या प्रखर प्रकाश झोताच्या विजेऱ्या घेऊन भेकर, ससे, मोर, डुक्कर, लावऱ्या अशा प्रकारे वन्यजीव मारण्यासाठी फिरत असतात। शिकारीसाठी प्राणी जंगलात आणि झाडाझुडपात रात्रीच्या वेळेत दिसावे म्हणून हेच शिकारी जंगलाला वनवे लावतात, हे वन अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये निष्पन्न झाले। राष्ट्रीय संपत्तीचा विनाश शिकाऱ्यांकडून केला जात असल्याने जागरूक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी जंगलात कोणी कोठेही वनवा लावत असेल, प्राण्यांची शिकार करत असेल तर त्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। कल्याण वनपरिक्षेत्रामध्ये काही गुप्त बातमी आमच्या स्टाफला मिळाल्यानुसार कल्याणमधील खडवली परिमंडळ आहे। खडवली परिमंडळामध्ये रुंदे गाव आहे। या रुंदे गावाच्या आजूबाजूचं जंगल अतिशय सुंदर आणि दाट जंगल आहे। त्या परिसरातल्या रुंदे गावाच्या पूर्वेस जंगलालगत एका आदिवासी वाडीमध्ये मोर मारून त्याची शिकार झाल्याची बातमी आम्हाला प्राथमिक मिळाली। त्या बातमीनुसार आम्ही मागोवा आमच्या स्टाफने घेऊन तेथील वीटभट्टीवर काम करणारे गणेश फसाळे म्हणून ह्या संशयिताला आम्ही ताब्यात रात्री 11:30 वाजता घेतलं। त्यांच्याकडे मोराची पिसं मिळून आली आम्हाला। त्यानंतर त्याचबरोबर मोराचं शिजवलेलं मटण हे आम्हाला मिळालेलं आहे। रात्री सदर आरोपीला मालासकट आम्ही जप्त ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालय कल्याण कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। सदर आरोपीला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास आमचा चालू आहे।